नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून. केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली. उद्यापासून इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा. मोर्चामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. दुपारी 3 वाजता मोर्चा निघणार. धारावीमध्ये पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा. ठाकरे गटाकडून मोर्चाचा टीजर जारी. TDR लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा. कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्क घर देणारच. फडणवीसांची ठाकरे गटावर टीका. कलानगर जंक्शनवर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. धारावीचा मोर्चा कशासाठी याकडे बॅनर ठाकरे गटाकडून, तर वांद्रे पूर्व विधानसभेतील प्रश्नांसाठी मोर्चा का नाही, शिंदे गटाचा सवाल. वर्ध्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार. सभास्थळी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. भाजप पदाधिकाऱ्यांची नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक. लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार. नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये आज शरद पवार गटाचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा. शरद पवार, जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे मेळाव्याला उपस्थित राहणार. गोंदियामध्ये आज ठाकरे गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव मेळाव्याला उपस्थित राहणार. मुख्यमंत्री आणि मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार. सुधारित लोकायुक्त विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT तपास सुरू. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये संशयितांविरोधात लुकआउट नोटीस. नोटीसनंतर रिया चक्रवर्तीची हायकोर्टात धाव. बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थक शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली. उदय सामंत यांच्यासोबत राजापुरात नारायण राणेंची सभा. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूज आणि मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील धोम कालव्याला भगदाड. लाखो लिटर पाण्याची नासाडी. पाण्यामध्ये अडकलेले 9 बैल वाचवण्यात ग्रामस्थांना यश. पुण्याच्या टेमघर धरणामधून दुरुस्तीनंतरही पाणी गळती सुरूच. प्रतिबंधक कामं हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणामध्ये 93% घट. अद्यापही 197 लिटर प्रतिसेकंद धरणातून पाणी गळते. नाशिक महापालिकेनं पाणीपट्टीमध्ये केलेली तिप्पट वाढ अखेर रद्द. नागरिकांच्या विरोधानंतर पालिका आयुक्तांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 महिन्यात 224 मुलांनी घर सोडलं. पालक रागावल्यानं मुलांनी घरं सोडली. अल्पवयीन मुलांनी घरं सोडून जाण्याच्या प्रमाणात वाढ. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई. 16 तासात 2,595 प्रवाशांना दंड. रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीमध्ये 6,82,335 रुपयांची भर. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त पनवेल मडगाव दरम्यान 14 विशेष रेल्वे गाड्या. 22 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत विशेष गाड्या धावणार. मुंबईतील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्यानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती. हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला धक्का. पिंपरी चिंचवडमधील TDR घोटाळ्याविरोधामध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलनाचा इशारा. 1.5 कोटीच्या TDR घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी. पुण्याच्या आंबेगावमधील कुकडी प्रकल्पातून 40 दिवस पाण्याचा विसर्ग होणार. यामुळे पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 1,42,449 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. संसदेतील घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस आता ॲक्शन मोडवर. कल्याणच्या अहिल्याबाई चौकातील फटाके विक्रेत्यांची धूर, त्याचबरोबर नळकांड्याच्या विक्री संदर्भात कसून चौकशी. बोरिवली रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप. व्हिडिओ चांगलाच व्हायरल. पुण्याच्या भोरमधील हिडोर्शी खोऱ्यामध्ये गालफुगीच्या आजाराची साथ. 5 ते 12 वयोगटातील लहान मुलांमध्ये आजाराचं प्रमाण सर्वाधिक. परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चक्क मोबाईल समोर ठेवून सामूहिक कॉपीचा प्रकार. व्हिडिओ समोर. जबाबदार व्यक्तींवर विद्यापीठ कारवाई करणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालयाच्या संरचनेमध्ये फेरबदल होणार. आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय.
पुण्याच्या राजगुरुनगर शहरातील वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर. वाहनतळाची कोणतीच सोय नसल्यानं आठवडे बाजाराच्या दिवशी पोलीस स्टेशन परिसरात वाहनं पार्क केल्याचं चित्र. डोंबिवली जिमखान्यामध्ये रंगणार उत्सव. अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील देखील उपस्थित राहणार. पिंपरी चिंचवडमधील किवळे मुकाई चौकातील वाहतूक कोंडीनं वाहन चालक त्रस्त. पुणे मुंबई महामार्गावर जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या. गोंदियाच्या तिरोडा शहरामध्ये ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली तरुणाची फसवणूक. 3073 लाखांची फसवणूक. 6 आरोपींवर गुन्हा दाखल. परभणीमध्ये ऑल इंडिया ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी संप. संपामुळे डाक सेवा विस्कळीत. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची आंदोलकांची भूमिका. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नियुक्त होणार. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बेमुदत उपोषणानंतर चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय. परभणी जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला. 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता. गोंदियामध्ये देखील थंडीचा कडाका वाढला. किमान तापमान 12.2 अंशांपर्यंत घसरलं तर यंदाच्या सर्वात कमी तापमानाची गोंदियामध्ये नोंद. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील लोहगावमध्ये शेतकऱ्याच्या बोरमधून गरम पाणी येत आहे. 12 दिवसांपासून गरम पाणी येत असल्यानं ग्रामस्थांमध्ये चर्चा. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील निर्णयाला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप. वाईतील ओझर्डीमध्ये रात्री 3 वाजता कालवा फुटल्यानं आलेल्या पुरामध्ये बैलजोडी आणि संसार उपयोगी साहित्य वाहून गेलं. शेकडो ऊस कामगारांचा संसार उघड्यावर. भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलासाठी 70 कोटींचा निधी मंजूर. आमदार भोंडेकर यांच्या प्रयत्नांना यश. रत्नागिरीच्या मँगो पार्कसाठी 200 एकरचं भूसंपादन. प्रकल्पासाठी MIDC प्रशिक्षण केंद्र उभारणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये थंडीचा जोर वाढला. थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक. गहू आणि हरभऱ्याची पिकं बहरली. गोंदियामध्ये eKYCमुळे शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम रखडली. गोंदियातील 4849 शेतकऱ्यांची अद्याप eKYC प्रक्रिया न झाल्यानं शेतकरी हवालदिल. नांदेडच्या लोहा तालुक्यातील साखर कारखान्याच्या धुरामुळे पिकांचं मोठं नुकसान. धूर आणि घाण पाण्यामुळे परिसरातील 103 एकर शेतीचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाला हमीभाव नसल्यानं शेतकरी संकटात. व्यापारी कमी भावात कापूस खरेदी करत असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक लूट. यवतमाळ जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा त्याचबरोबर मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. कृषी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात. तरुणाकडून खड्ड्याला हार घालत निषेध व्यक्त. रत्नागिरीमध्ये गवळीवाडा परिसरामध्ये घराला आग. घर जळून खाक. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. नागपूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात. लग्न समारंभातून घरी परतत असताना एकाच गावातील लोकांवर काळाचा घाला. 6 जणांचा मृत्यू. एकाची प्रकृती गंभीर. परभणी जिल्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या मोबाईलचा पोलिसांकडून छडा. 187 मोबाईल नागरिकांना सुपूर्द. बुलढाणा जिल्ह्यामध्ये धावत्या बसमध्ये चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ. बस चालवताना मोबाईलवर गेम खेळत असल्याचा चालकाचा व्हिडिओ व्हायरल.